राज्यपालांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या हातात बेड्या घालून विधान भवन परिसरात आंदोलन. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता. तर नैतिकतेचं अधःपतन झाल्यावर राजीनामा घेऊ, फडणवीसांचं स्पष्टीकरण. कायद्याच्या कचाट्यात सापडताच प्रशांत कोरटकरांचा सूर नरमला. शिवरायांच्या चरणी नतमस्तक. तर कोरटकरांना देशद्रोहाची शिक्षा द्या. नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसलेंचं नितीन गडकरी यांना पत्र. पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये नवनवे खुलासे. आरोपी दत्ता गाडेनं पीडितेला पैसे दिल्याचा वकिलाचा दावा खोटा. तर दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पीडितेचा पोलिसात जबाब. अपहरण आणि हत्याकांडाच्या घटनेनं अहिल्यानगर हादरलं. जुन्या वादातून एका तरुणाची हत्या. मृतदेह डोंगरावर नेऊन जाळला. 9 आरोपींना अटक. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद. आजपासून 7 मार्चपर्यंत घाट बंद राहणार. नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची जंगल सफारी. गुजरातच्या सासन गिर उद्यानामध्ये मोदींनी घेतला फोटोग्राफीचा आनंद.